स्वामी समर्थ. तुम्ही कसे आहात? चांगल्याच असणार आहे हीच देवापाशी माझी प्रार्थना. तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी. अंड्याची भाजी म्हणजे तळून फ्राय करून अंड्याची भाजी बनवायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता हे घेतलेले आहेत मी 6 अंडे. आम्ही काही जास्त लोक नसल्यामुळे आम्हाला तेवढेच अंडे लागतात. तर मी यांना फ्राय करणार आहे. तेल बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं तपलेलं आहे. अशा प्रकारे चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला. जवळ जर म्हणजे जवळच आम्ही तेल उरलं तर मागं घ्यायला पाहिजे. इथेच ना तुम्ही बघू शकता आता अंडे आपले फ्राय होत आहे. थोडेफार चिपकतातच. अशा प्रकारे ब्राऊन कलर आला पाहिजे आपल्या अंड्यांना. मी एक नाही टाकले कारण मग करून घ्यायचे ते एकदमच. जे झाले ते आपण काढून दुसऱ्यांना व्हायला जागा ठेवू शकतो. जे आपल्याला झालेला वाटेल अशा प्रकारे आपले अंडे होऊ द्यायचे. वर खाली करायचे, त्यांना चांगल्या प्रकारे होऊ द्यायचे, फिरवायचेत आपल्याला. कारण त्यांना ब्राऊन कलर आला की आपले अंडे टेस्टला बी चांगले 1 नंबर लागतात. पण जरा जपून करायचे कारण का कसं तेल म्हणलं की उडणारच. आपण फ्राय करत आहोत त्याच्यामुळे आपलं हे तुम्ही बघू शकता हे अंडं झालेलं आहे. हे अंडं झाले असल्यामुळे मी साईडला काढून ठेवते. हे बाकीचे आता आपले अंडे त्यांना जेवढी जागा भेटेल तेवढं ते व्यवस्थित होणार. आणि कधी बी सांडस आपल्या हाताशी घेतलेलीच पाहिजे. अशा प्रकारे बघू शकता असे हलवायचे म्हणजे पटकन ते सगळ्याच अंड्याला गॅस जे पाहिजे ते बरोबर लागलं पाहिजे. तेलात बरोबर हे झाले पाहिजे. जे मला झालेले वाटले मी ते लगेच काढून घेतात. बेसनात तळायला मला आवडत नाही म्हणून मी बेसनात करत नाही. मला हे असेच आवडतात. ते फ्राय केलेले ते बी छान लागतात. तुमची मुलं बी नवीन काहीतरी केल्यामुळे ते आपल्या मम्मीनं वेगळं बनवलं आहे बा या हिशोबानं ते खातात. झालेले आहेत आपले अंडे सगळे बघू शकता. तुम्हाला अशा प्रकारे मी अंडे तयार केलेले आहेत, फ्राय केले. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे अंडे फ्राय केलेले आहेत. ते मी इकडं काढून घेणार आहे. जरा जपून दुसऱ्याला सांगतानाच मला चटका बसलेला आहे. बघू शकता मी थोडंसं तेल टाकणार आहे त्याच्यात. अजून आपलं फ्राय करायला घेतलेलं तेल आहेच ऑलरेडी, पण जरासं मी सोडणार आहे. आणि ही आहे आपली गिरवी. तेल जास्त तापल्यामुळे मी गॅस थोडा वेळ बंद केलेला आहे कारण मला तुम्हाला बोलत सांगायचं आहे. याच्यात आहे टमाटर, कांदा, लसूण, खोबरं, अद्रक आणि जास्त आपले जसं आहे तसं 10 रुपयावाली खड्या मसाल्याचं पाकिट. तर तुम्ही बघू शकता मी सगळं मिश्रण एकत्र काढलेलं आहे. तर ते कसं दिसत आहे तुम्हाला. आणि मी तेल जास्त तपल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे कारण का ते आपल्या अंगावरही उडू शकतं. त्याच्यासाठी तेल आपलं तपलेलं आहे ना. मग आपण 2 मिनिटांना मसाला टाकून झाला की आपण गॅस चालू करू शकतो. अशा प्रकारे मसाला टाकून घेतलेला आहे आपण. मी आता करते गॅस चालू.
अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला हा मसाला हलवायचा आहे. बघू शकता मी कशाने हलवते. लई तेल पण नाही खायचं, कारण का या दिवसात कसं जास्त उन्हाळ्याचा असल्यामुळे जास्त तेल खाल्लं, त्याला जेवण पहिलेच धकत नाही. आणि तेल जास्त खाल्लं की जीव घाबरतो. ज्या माणसाला बाहेर जावं लागतंय त्यांना तर तेल कसंच खाऊ नये. एकदम नाही म्हणत नाही मी तुम्हाला खाऊ नका, पण प्रमाणात खा. जेवढी अंड्याच्या भाजीत गिरवी बनवून टाकसाल तुम्ही तेवढी तुमच्यासाठी चांगली आहे. तुम्ही बघू शकता माझा मसाला होत आलेला आहे. तेजपत्ता टाकलेला आहे मी, कारण मसाले काय मी जास्त वापरत नाही, मला आवडत नाही मसाले जास्त. बघू शकता ही चटणी टाकत आहे मी. आमच्या इथे जास्त तिखटही नाही जमत आणि जास्त तिखटही जमत नाही, तर मी 3-3.5 चम्मच टाकलेली आहे. आणि अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच मसाला टाकते, कारण की माझा चम्मच काही लय मोठा नाही आहे, प्रमाणात आहे. मसाला चटणी मीठ चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे. असं बघू शकता कशा प्रकारे मी हलवत आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मीठ टाकायचं, एवढ्याच मिठानं नाही होत आपलं, पण मीठ याच्याकडे सगळ्याला लागलं पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माझा दिसत आहे तुम्हाला. आता हे अंडे आपल्याला एक एक सोडायचे, कारण का पाणी न टाकता मी पहिले अंडे का सोडले, कारण का अंडे पूर्ण मसाल्यात झाले पाहिजे, तेव्हाच मसाला लागू शकतो. त्यासाठी सांडस आपल्या हाताजवळ ठेवायची आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अंड्याला कसा मसाला लागत आहे आपला. ठसकेबाज झाली आहे आपली भाजी. तुम्ही बघू शकता मी मसाला कसा लागू दिलेला आहे. पाणी दे रे बाळा. आता मी सोडणार आहे पाणी. बघू शकता कसं झणकण्या माझी मिस्टर म्हणतात, जशी झणकण्या आवाज आला तर भाजीला टेस्ट आली. तर आपापली चॉईस असते, आपापली हे असते, कोणाला काय म्हणायचंय. अशा प्रकारे आपली अंड्याची भाजी झालेली आहे. 1-2 गदके आले की आपली भाजी होऊन जाणार, कारण का अंडे आपले पहिलेच उकळलेले आहे. जास्त पाणी करणार नाही मी, मग रस्सा जास्त गरज नाही. अशा प्रकारे लय घट पण नाही पाहिजे आणि लय पातळ पण नाही पाहिजे. लयच पातळ झाली तर तुम्हाला एक टिप सांगते. आपलं ज्वारीचं पीठ असते हे थोडंसं परत करून घ्यायचं आणि भिजवायचं आणि सोडायचं, म्हणजे त्याला घटपणा येऊन जातो. अशा प्रकारे आपली अंड्याची भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. गॅस फुल केलेलाच आहे मी. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण का माझं काही चुकत असेल तर मला माहिती पडेल. थँक्यू व्हेरी मच. लाईक करो, शेअर करो.